Good morning to everyone. The previous lecture was discussed about the whole titration volumetric analysis. Okay, in this topic we discuss about the various type of titration, then important oxidizing reagent, that is potassium dichromate, KMnO4, K2Cr27, iodine. Then indicator used in redox titration, external indicator as well as internal indicator. And, and lastly, the arithmetic estimation of copper with calculation. Okay, today we will discuss about the new important topic, theory of quantitative inorganic analysis. Okay, there are there is a part of analytical chemistry. Okay, quantity and quality. Quantity means how much amount, and what is quality, what is a grade. Okay, here part B of this lecture, name of this gravimetric analysis. Okay, you know, gravimetric analysis, the gravimetric analysis is quantitative analysis or gravimetric analysis by weight of isolating and viewing an element or definite compound of the element in pure form as possible. Okay, ग्रॅमेट्रिक ॲनालिसिस टायट्रेशनमध्ये आपण फक्त स्ट्रेंथ काढतो, पण इट इज अ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. याच्यामध्ये काय होतं की क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपल्याला किती क्वांटिटी त्या कंपाऊंडची दिलेली आहे त्याचं एक्झॅक्ट वेट आपण या ग्रॅमेट्रिक ॲनालिसिसमध्ये काढतो. ओके, द एलिमेंट ऑर कंपाऊंड इज सेपरेटेड फ्रॉम वेट पोर्शन of substance being examined. Gravimetric analysis is largely concerned with transformation into pure stable compound which can be separated and weighed. ओके, म्हणजे काय की आपल्याला एक अननोन कंपाऊंड दिला असतो, त्याचं एक्झॅक्ट वेट समजा आपल्याला 2 ग्राम आपल्याला तो कंपाऊंड सुरुवातीला दिला आहे, पण आपल्याला त्याचं वेट माहिती नाही, तर तो किती कंपाऊंड आपल्याला दिला आहे तो एक्झॅक्ट कंपाऊंड काढण्याचं जे एक्झॅक्ट कंपाऊंड जो आपण काढू शकतो तो फक्त आपण ग्रॅमेट्रिक ॲनालिसिसनं काढू शकतो. बघा, द वेट ऑफ एलिमेंट इन देन readily calculated from of knowledge and formula as compound in the atomic weight and the constituted element. Separation of element of compound containing it may be effective or precipitation method. ओके, आणि आता हे जे काही ग्रॅमेट्रिक ॲनालिसिस आहे, तर आपण याच्यामध्ये पहिले PPT फॉर्म करतो, प्रिसिपिटेट फॉर्म करतो, आणि तो प्रिसिपिटेट फॉर्म करून त्याला ड्राय करून त्याला व्यवस्थित ओव्हनमध्ये ठेवून नंतर त्याचं फिल्ट्रेशन करून ती PPT आपण ड्राय करून तिला ओव्हनमध्ये पूर्ण ड्राय करून त्याला एका क्रुशिबलमध्ये व्यवस्थित ड्राय करतो. ही जी काही पद्धती पूर्ण प्रोसेस याला म्हणतात ग्रॅमेट्रिक ॲनालिसिस. ओके, एक्झाम्पल आहे एस्टिमेशन ऑफ बॅरियम ॲज अ बॅरियम सल्फेट, एस्टिमेशन ऑफ Fe ॲज Fe2O3. ओके, म्हणजे बॅरियम सल्फेटमध्ये बॅरियम किती आहे हे आपण ग्रॅमेट्रिक ॲनालिसिसने काढू शकतो. Fe2O3मध्ये फेरिक ऑक्साईडमध्ये Fe+3 किती आहे याचं एक्झॅक्ट वेट किती आहे ते आपण इथं काढू शकतो. ओके, तर मित्रांनो, हे ग्रॅमेट्रिक ॲनालिसिस ही एक स्पेशल ॲनालिटिकल मेथड आहे ज्यामध्ये आपण एक्झॅक्ट त्या ॲटमचं वेट काढू शकतो. ओके, प्रिकॉशन इन ग्रॅमेट्रिक ॲनालिसिस. ओके, आता आपलं प्रिकॉशन कुठल्या घ्यायचे आहेत ग्रॅमेट्रिक ॲनालिसिस आपण करत असताना कोणकोणत्या प्रिकॉशन घ्यायच्या, तर आता आपण हे बघू. प्रिकॉशन इन ग्रॅमेट्रिक ॲनालिसिस, सुरुवातीला ॲक्युरेट वेविंग. जे काही आपण PPT फॉर्म करणार आहे किंवा जो काही मॉलिक्यूल घेणार आहे त्याचं वेट हे एक्झॅक्ट घ्यायचं आहे. समजा आपल्याला BaSO4 घ्यायचं आहे, आपलं दिलं असेल 2.1 ग्राम BaSO4 टेकिंग 2.1 ग्राम, तर एक्झॅक्ट आपल्याला कॅलिब्रेटेड वेविंग मशीनच काय करायचं आहे ते
2.1 ग्राम BaSO4 घ्यायचं आहे. Cleanness of apparatus before use of the weaving apparatus or before use of any apparatus, that is conical flask, beaker, glass rod or any other instrument. First of all, you check it. If any impurities or some spot are there, then you take a filter paper and clean this apparatus or clean this uh, instrument. Okay, then choice of proper and suitable precipitate. Okay, आता प्रेसिपिटेटसाठी प्रेसिपिटेटसाठी जे काही पेपर असतात, फिल्टर पेपर किंवा क्रुसिबल असतात, तर ते क्रुसिबल आपल्याला काय करायचे, यूज करायचे. ओके, अवॉइडन्स ऑफ लॉस ऑफ प्रेसिपिटेट ऑफ सोल्युशन इन एनी स्टेप. आणि ज्यावेळेस आपण PPT फॉर्म करतोय तर ही मल्टीस्टेप आपण त्या PPTवर करतोय, किंवा पहिले फिल्टर करून घेणे, त्याला ड्राय करणे, फिल्टर पेपरवरती व्यवस्थित काढून घेणे. तर हे असं करत असताना आपली PPT लॉस होणार नाही याची संपूर्ण काळजी आपण घ्यायची. इफ द PPT इज लॉस, देन यू नो टेक ॲक्युरेट रिझल्ट. ओके, देन रिमूव्हल ऑफ फॉरेन आयन बाय पेपर वॉशिंग ए प्रॉपर वॉशिंग ए प्रेसिपिटेट. ओके, त्याच्यामध्ये काही इम्प्युअर आयन असतील तर ते इम्प्युअर आयन हे वॉश करतानाच त्या फिल्ट्रेटमध्ये गेले पाहिजेत. तर ही काळजी घ्यायची मित्रांनो, की ज्यावेळेस आपण प्रेसिपिटेट फिल्टर केल्यानंतर त्यामध्ये काही फॉरेन आयन किंवा काही इम्प्युअर आयन किंवा कॉम्प्लेक्स फॉर्ममधले आयन ते PPTमध्ये जमा झालेले असतात. तर हे काढण्यासाठी आपल्याला पर्टिक्युलर वॉश किंवा एक वॉटरने काय करावं लागतं, आपल्याला त्याला वॉश करावं लागतं. हे वॉश केल्यानंतर काय की जे वॉटर सॉल्युबल साल्ट असतात किंवा जे इम्प्युअर किंवा फॉरेन आयन जे असतात ते वॉटरसोबत फिल्टरमध्ये चालले जातात. ओके, युजिंग AR ग्रेड रिएजंट. तर आपल्याला जे रिएजंट आहेत तर ते AR ग्रेडचे रिएजंट काय करायचे, आपल्याला फक्त वापरायचे. त्याचं AR रिएजंट इज अ पर्टिक्युलर यूज फॉर सिंथेसिस और gravimetric analysis because it is extra pure compound and cannot be contaminated in any other impurities or moisturization or over oxidation. Okay. Then steps in gravimetric analysis with reference to estimation of barium to barium sulfate. Okay, आता आपल्याला बॅरियम सल्फेट पासून आपल्याला बॅरियम वेगळा करायचा. ओके, तर हे काय ग्राव्हिमेट्रिक ॲनालिसिस आहे. तर आपल्याला हाऊ टू सेपरेट द बॅरियम फ्रॉम बॅरियम सल्फेट. मग आता काही मल्टी स्टेप आहेत, एक स्टेप नाही आहे. तर त्या स्टेप कोणकोणत्या आहेत? फर्स्ट आहे प्रेसिपिटेशन, फॉर्मेशन ऑफ PPT, डायजेशन, whole compound are digest, filtration of barium sulfate with the help of filter paper, washing you take water or ammonium hydroxide for washing purpose, then PPT drying, then incineration, burning, then weaving to take a wet and calcination. Okay, these 8 step can proceed थ्रू बॅरियम टू बॅरियम सल्फेट. म्हणजे आपल्याला ह्या 8 स्टेप आपल्याला इथं करायच्या आहेत की बॅरियम सल्फेटपासून आपल्याला बॅरियम वेगळा जर करायचा असेल तर आपल्याला ह्या 8 प्रकारच्या स्टेप इथं फॉलो आपल्याला कराव्या लागतात. मग प्रत्येक स्टेपमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे तर ते आपण 1 बाय 1 बघू. फर्स्ट आहे प्रेसिपिटेशन. ओके, आता प्रेसिपिटेशनमध्ये काय करायचं आहे? दिस स्टेप इन्व्हॉल्व precipitation of iron to be estimated by adding suitable reagent called as precipitate. The precipitate is formed in the solution when the ionic product exceeds the solubility product of the substance. काय करायचं आहे की एखादा रिएजंट घ्यायचा, त्या रिएजंटमध्ये BaSO4 टाकायचं, त्याचा प्रेसिपिटेट फॉर्म झाला पाहिजे. ओके, समजा आता मी जर घेतलं BaSO4 घेतलं, बॅरियम क्लोराईड घेतलं आणि बॅरियम क्लोराईड जर मी 0.5 नॉर्मलमध्ये जर
0.5 नॉर्मल सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जर टाकलं तर तुम्हाला BSO4 आणि ट्वाईस HCl हे आपल्याला मिळतं. म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आहे, BSO4 आणि त्यापासून आपल्याला बॅरियम वेगळा करायचा. ओके. In the estimation of barium as a barium sulfate, use 0.5 normal sulfuric acid is done as a precipitate. That precipitate BSO4 is formed as per the following reaction. Okay. जनरलला खाली रिॲक्शन दिलेली आहे. BaCl2 बॅरियम क्लोराईड घेतला, ते बॅरियम क्लोराईडमध्ये H2SO4 टाकलं 0.5 नॉर्मल, आपल्याला काय मिळेल, बॅरियम सल्फेट आणि HCl मिळेल. ओके. इन जनरल द प्रेसिपिटेट शुड बी फॉलोइंग रिक्वायरमेंट टू इन्श्युअर द ॲक्युरेट रिझल्ट. मग आता ही जी PPT मिळाली याच्यावर काय आपलं ऑपरेशन करायचे की ज्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट PPT काढता येईल किंवा मिळवता येईल. द प्रेसिपिटेट मस्ट बी व्हेरी लो सॉल्युबिलिटी. म्हणजेच काय की जी PPT आपल्याला मिळते ही काय असली पाहिजेत, लो सॉल्युबल. ओके. ती ग्लास राऊंडनं काय करायची, व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित सेक करून घ्यायची आहे. त्यामुळं काय होईल की जी स्टेबल PPT आहे ॲट द बॉटम ऑफ बीकर ती आपल्याला मिळेल. द प्रेसिपिटेट मस्ट हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन विच इज रिलेटिव्हली फ्री ऑफ इम्प्युरिटी. ज्यावेळेस PPT मिळते त्यावेळेस केमिकल कंपोजिशन असं ठेवायचं की त्यामध्ये जे इम्प्युरिटी आहेत किंवा जे फॉरेन आयन आहेत तर ते मिनिमम त्या PPTमध्ये आले पाहिजेत. म्हणजे आपण मल्टी केमिकल कंपोजिशन इथं चूज करायचं नाही. ओके. PPT मिळाली ना, PPT मिळाली BSO4ची, H2SO4, नो ॲडिंग अमोनिया, नो ॲडिंग एनी अदर केमिकल बिकॉज डिस्टर्ब द PPT, they disturb the precipitate and contaminated to this impurity. If impurity is then precipitate is contaminated, then mass of filtration, then mass of PPT is increases. Okay, that is a totally error of this experiment. Okay, the particles of precipitate should be homogeneous and sufficiently large to allow the rapid filtration from the filter paper. Okay. हे जे प्रेसिपिटेट आहे हे कम्प्लीट होमोजिनस असलं पाहिजे. दॅट इज अ सिम्पल मिक्सचर, सिम्पल ओनली वन PPT, वन टाईप ऑफ केमिकल, वन केमिकल टाईप ऑफ PPT. ओके. अँड सफिशियंटली लार्ज टू अलाउ द रॅपिड फिल्ट्रेशन फ्रॉम द फिल्टर पेपर. मग काय करायचं की जी PPT आपल्याला मिळते तर ती PPT आपल्याला ताबडतोब एका फिल्टर पेपरचा यूज करून आपल्याला ती PPT फिल्टर करायची आहे. इट मस्ट बी स्टेबल, हॅविंग अ डेफिनेट कंपोजिशन और कॅन बी इझिली कन्वर्टेड टू सच अ सबस्टन्स बी इनिशिएशन. ओके. आणि त्यावेळेस काय करायचं आहे की जी स्टेबल PPT आपल्याला मिळेल ती स्टेबल PPT आणि तिचं डेफिनेट कंपोजिशन हे काय फर्स्ट आपली काय इनिशिएशन स्टेप असेल. द फिजिकल स्टेट ऑफ प्रेसिपिटेट शुड बी सच दॅट it can be easily separated from solution by filtration and can be wash free impurities. जे काही PPT आपण फिल्टर पेपरवर फिल्टर केल्यानंतर खाली रेसिड्यू मिळेल आणि खाली आपल्याला फिल्ट्रेट मिळेल. जो रेसिड्यू आहे, रेसिड्यू म्हणजे काय, आपल्याला PPT मिळेल तर ती PPT काय करायची, आपल्याला काळजीपूर्वक वॉश करून घ्यायची. वॉश आपल्याला यासाठी करायची की त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज किंवा काही डिस्टर्बन्स आयन असतील तर ते आयन वॉटरसोबत काय होतील, चालले जातील. ओके. देन फॉर क्वांटिटेटिव्ह प्रेसिपिटेशन अँड फॉर ऑब्टेनिंग ए गुड क्वालिटी प्रेसिपिटेट फॉलोइंग एक्सपेरिमेंट कंडिशन मस्ट बी यूज. आता आपल्याला ग्रॅव्हमॅट्रिक ॲनालिसिसचे रिझल्ट जर आपल्याला चांगले मिळवायचे असतील किंवा ॲक्युरेट वेट जर तुम्हाला मिळवायचं असेल तर काही प्रिकॉशन्स घेणं महत्त्वाचं आहे. ओके. मग आता हे प्रिकॉशन्स कुठले आहेत ते बघू आपण. इन्क्रीज द प्रेसिपिटेट सॉल्युबिलिटी अँड डिक्रीज द सुपर सॅच्युरेशन हॉट सोल्युशन आर यूज. ओके. म्हणजे काय
पी पी टी जर कंटेमिनेटेड फॉर्ममध्ये किंवा स्टेबल मिळत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, त्या सोल्युशनला थोडं हीट करायचं आहे. हीट केल्यानंतर काय होईल की जे पी पी टीमध्ये अनवॉन्टेड इम्प्युरिटी आयन असतील ते ब्रेक होतील आणि हॉट केल्यामुळं ते त्या पी पी टीला सोडून देतील आणि आपल्याला स्टेबल प्युअर फॉर्मची जी पी पी टी आहे ते ॲट द बॉटम ऑफ बीकर आपल्याला मिळेल. थोडक्यात काय करायचं आहे की सॉल्युबिलिटी म्हणजे मॅक्झिमम सॉल्युबल कंपाऊंड काढण्यासाठी आपल्याला त्याला काय करायचं आहे, सुपर सॅच्युरेटेड कंपाऊंड मिळवण्यासाठी त्याला काय करायचं, थोडं हीट करायचं आहे. ओके, टू एन्श्युअर अ गुड इनिशियल न्यूक्लिएशन the degree of supersaturation is minimized by adding a dilute solution of precipitant slowly with stirring. ओके, हॉट करत असताना आपल्याला ग्लास रॉडच्या साहाय्यानं त्या बीकरमध्ये जो बॅरियम सल्फेट सोल्युशन तयार झालं आहे त्याला काय करायचं आहे, एक स्लोली काय करायचं आहे, स्टर करायचं आहे. स्टर आपल्याला यासाठी करायचं आहे की आपली स्टेबल पी पी टी मिळून ती एक आपल्याला स्टेबल पी पी टी बीकरच्या तळाशी आपल्याला मिळाली पाहिजेत आणि मॅक्झिमम त्या सोल्युशनमध्ये जे काही बॅरियम सल्फेटचे जे आयन आहेत तर ते त्यातून काय झाले पाहिजेत, वेगळे झाले पाहिजेत. यासाठी आपल्याला काय थोडं काय करत, थोडी स्लोली स्टरिंग आणि हिटिंगसुद्धा आपल्याला करायची आहे. इन ऑर्डर टू अवॉइड फॉर्मेशन ऑफ कोलॉइडल पार्टिकल यूज ॲज सुटेबल इलेक्ट्रोलाइट medium is done. Example, in case of precipitation of barium to barium sulfate, 1 ml of AR HCl is added electrolyte medium before precipitation. ओके, आता आता आपलं असं कळतंय की बाबा संपूर्ण आपल्याला असं कळालं की बाबा पी पी टी पूर्ण आपल्याला मिळवायचीच आहे. मग काय करायचं आहे की ते कोलॉइडल पार्टिकल असतात सोल्युशनमध्ये, तर ते कोलॉइडल पार्टिकल आपल्याला जर बी एस ओ फोरपासून बॅरियम वेगळा करायचा असेल तर आपले एक्झाम्पल दिले त्यांनी की तुम्ही 1 ml AR ग्रेडचं HCl त्यामध्ये टाका. म्हणजेच काय होईल की HCl जे काही इम्प्युरिटीसोबत बॅरियम चाललेला आहे तो त्यासोबत कोलाईड होईल आणि बॅरियम सोडून देईल आणि HCl त्यासोबत काय करेल, कॉम्प्लेक्स किंवा CL त्यासोबत काय करेल, कॉम्प्लेक्स फॉर्म करेल आणि कॉम्प्लेक्स फॉर्म केला की तो बॅरियम सोडून देईल आणि सोल्युशनमध्ये तयार झालेला बॅरियम पुन्हा काय, बॅरियम सल्फेट काय होईल, त्या पी पी टीसोबत खाली चालले जाईल. ओके, देन नेक्स्ट स्टेप इज डायजेशन. ओके, this is the process of falling precipitate to stand 12 to 24 hours at the room temperature by warming the precipitate for same time in contact with mother liquid to obtain complete precipitation in a form which can be easily filtered. ओके, जी काही पी पी टी आली, पी पी टी फिल्टर केल्यानंतर त्याला स्टँड ठेवा, 12-24 तास त्याला काय करा, स्टँड ठेवा. नंतर ॲट रूम टेम्परेचर, नॉर्मल टेम्परेचर त्याला काय थोडं आपल्याला 12 ते 24 तासापर्यंत ठेवायचं आहे. बाय वॉर्मिंग द प्रेसिपिटेट सम टाईम इन कॉन्टॅक्ट विथ मदर लिक्विड टू ऑब्टेन कम्प्लीट प्रेसिपिटेशन इन द फॉर्म ऑफ कॅन बी इझिली फिल्टर्ड. ओके, त्याला काय करायचं, मदर लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर पूर्ण ती पी पी टी फिल्टर करून घ्यायची. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डायजेशन, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ए स्मॉल imperfect and impure crystal to large more perfect and pure crystal takes place. ओके, मदर लिक्विड यासाठी टाकायचं आहे आपल्याला की त्याच्यामध्ये काही इम्प्युअर फॉर्ममध्ये जे पी पी टी असेल किंवा अनवॉन्टेड आयनची पी पी टी तयार झाली असेल तर ती पी पी टी त्या मदर लिक्विडसोबत फिल्टरमध्ये चालले जाईल आणि आपल्या फिल्टर पेपरवर प्युअर क्रिस्टल आपल्याला मिळेल. In digestion, the crystallization of participate under more favorable condition acquire the rapid form crystal during precipitate of regular shape and possesses comparatively large surface. ओके, आता कुठलीही पी पी टी आता आपल्याला माहिती आहे
की जी पी पी टी आहे, तर ही पी पी टी मिळवत असताना पी पी टीच्या काही पर्टिक्युलर म्हणजे पार्टिकल शेप असतो. तो पार्टिकल शेप अँड possesses comparatively large surface. The net result digestion is usually to reduce the exact co-precipitation and increase the size of particle which make a filtration easier. बदल लिक्विडमुळे काय होतं की इम्प्युअर अनवॉन्टेड प्रेसिपिटेट बाहेर चालले जातात आणि हे एकदा बाहेर गेल्यानंतर एक पर्टिक्युलर शेपचे रेग्युलर शेपचेच काय आपल्याला जे पार्टिकल्स आहेत त्या पी पी टीवर स्टेबल राहतात आणि ते मोस्ट ऑफ जे सरफेस एरिया आहे ते काय करतात कव्हर करतात. द नेट रिझल्ट डायजेशन इज युजली टू रिड्यूस द एक्सटेंट टू कॉपरेशन अँड इन्क्रीज द साईज ऑफ पार्टिकल. म्हणजेच काय की त्यांना एक एरिया मिळतो, मग ते काय ते पार्टिकल साईज काय होते त्याची इन्क्रीज होते आणि विच कॅन फिल्टर इजियर. म्हणजेच काय की आपण पर्टिक्युलर टाईपचा जर फिल्टर पेपर वापरला तर त्या पर्टिक्युलर शेपची जी पी पी टी आहे बॅरियम सल्फेटची जी पी पी टी आहे तीच त्यातून काय फिल्टर होती, बाकीचे अनवॉन्टेड आणि त्या फिल्टर पेपरमधून खाली पडतील. ओके, म्हणजे काही जी काही पी पी टी असेल त्या पी पी टीला पर्टिक्युलर शेप असेल, तर पर्टिक्युलर आयोनिक साईज असेल. In case of estimation of barium to barium sulfate, the particle digested by heating beaker contain the precipitate and mother liquid in water bath for about 30 minutes. म्हणजेच काय बॅरियम सल्फेटला आपण बॅरियम जर वेगळा करायचा असेल तर त्याचे काही बॅरियम सल्फेटचं जे बीकर आहे त्याला काय करायचं आपलं मदर लिक्विडसोबत 30 मिनिटपर्यंत काय करायचं त्याला हीट करायचं आहे. ओके, हे झालं डायजेशन. नेक्स्ट आहे फिल्ट्रेशन. द सोल्युशन cooled after digestion is subjected to filtration. The process of separation precipitate and mother liquid filtration can be done by any following two steps. ओके, आता फिल्ट्रेशन कसं करायचं आपल्याला, तर फिल्ट्रेशनसाठी काही पद्धत काही आपल्याला स्टेप्स दिलेले आहेत. त्या फिल्ट्रेशनमध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या आता आपण बघू. बाय युजिंग ए सेंटर्ड ग्लास क्रुसिबल इन दिस मेथड the precipitate is filtered through the previous wet centered glass crucible. It consists of a small glass vessel at the base of which porous disc in the disc is fused. ओके, म्हणजे काय सांगितलं याच्यामध्ये की आपल्याला ही जी पी पी टी आहे तर एका पी पी टी ग्लास क्रुसिबलमध्ये काय करायची आपल्याला काढून घ्यायची. इन दिस मेथड द प्रेसिपिटेट इज फिल्टर्ड थ्रू द प्रिव्हियस वेट सेंटर्ड. आता त्या ग्लास क्रुसिबलमध्ये काढण्यापूर्वी त्या ग्लास क्रुसिबलचं काय करायचं आपल्याला वेट करायचं आणि ते वेट आपल्याला एका ठिकाणी नोंद करून ठेवायचं आहे. ओके, डिपेंडिंग अपॉन द पोरोसिटी ऑफ डिस्क सेंटर्ड ग्लास क्रुसिबल ऑफ डिफरंट ग्रेड आर अवेलेबल. Usually, the filtering crystallization precipitate like BS4, G3 or G4 grade crucible is used, called as gauge crucible is also used. आता पर्टिक्युलर केमिकल कंपोजिशनसाठी काय वेगवेगळ्या प्रकारचे सिंटर्ड ग्लास क्रुसिबल आहे. आता आपण बॅरियम सल्फेटसाठी G3 आणि G3 आणि G4 ग्रेडचं क्रुसिबल काय करू शकतो आपण वापरू शकतो आणि त्यालाच काय म्हणतात गॉज क्रुसिबल इज ऑल्सो यूज. म्हणजे बॅरियम सल्फेटसाठी आपल्याला G3 किंवा G4 टाईपचं G4 ग्रेडचं क्रुसिबल काय करू शकतो आपण वापरू शकतो. ओके, बघा इथं आपल्याला इमेजमध्ये दिसते की इथं G3 आणि G4 टाईप हे जे काही क्रुसिबल आहेत हे बघा G4 G3 टाईप. त्यानंतर गॉज क्रुसिबल हे बघा हे एक काय गॉज क्रुसिबल आपल्या इथं इमेजमध्ये दिसत आहे गॉज क्रुसिबल. तर ह्या प्रकारचे क्रुसिबल काय करावं लागतात आपल्याला वापरावे लागतात बॅरियम सल्फेटसाठी. ओके, थँक्यू. टुडे विल लेक्चर स्टॉप. थँक्यू.